श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं शिक्षणाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध घटक वेगवेगळ्या पद्धतीनं कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या त्रिसूत्रीवरती काम करत असतं. आणि आपल्याला निश्चितपणे आज जाणून घ्यायला आनंद वाटेल की 10वी नंतर विद्यार्थ्यांच्यासाठी कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत आणि कृषी शिक्षणामधील कोणकोणत्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी तंत्रज्ञान याचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना निमंत्रित केले. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि सातत्यानं कृषी शिक्षण या विषयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं नाविन्यपूर्ण गोष्टी कोणत्या करता येतील आपल्याला या पद्धतीने प्रभावीपणे ते कार्यरत आहेत. आपल्या सर्वांनाच कल्पना आहेत की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण आता सर्वत्र अवलंबलं जात आहे आणि याचाच भाग म्हणून कृषी तंत्रज्ञानामध्ये सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर यांनी सुरू केलेली आहे आणि ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. अनेक पालक आपण ऐकत असाल, अनेक विद्यार्थी आपण ऐकत असाल, तर सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था असते की 10वी नंतर आता आपल्या विद्यार्थ्याला काय करायचं असेल, पटकन आपल्याला जॉब घ्यायचा असेल, कौशल्य आधारित जर शिक्षण द्यायचं असेल तर आपल्यासाठी कृषी शिक्षणाची दारं ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही आपल्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती तयार करणं हे एक सगळ्यांच्या पुढे फार मोठं चॅलेंज आहे आणि अगदी भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, या माध्यमातून सर्वत्र हा सगळीकडे चालू आहे. आणि आज बघितलं जातं तर फॅमिली डॉक्टर सगळ्यांना माहीत आहेत, पण त्या दृष्टिकोनातून फार्म डॉक्टर ही सुद्धा संकल्पना येऊ घातलेली आहे. या माध्यमातून कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान या विभागात आपण कार्यरत आहात. आपण त्याचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम करत आहेत. हे नेमकं कशा पद्धतीनं आपण कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती करण्याचं काम सुरू केलेलं आहे? मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की एकेकाळी ह्याच विभागाचं नाव हे निम्नस्तर कृषी शिक्षण असं होतं, परंतु आपण सध्या काळाची गरज बघता कुठलंही शिक्षण निम्नस्तर नसतं. म्हणून याचा प्रामाणिकपणे विचार करून आम्ही चारही कृषी विद्यापीठाच्या एका समितीमध्ये ह्या विभागाचं नाव हे कृषी तंत्रज्ञान शिक्षण असं केलेलं आहे. हा त्यातला फार मोठा तुम्ही आता सांगितलेल्या प्रश्नाला अतिशय लागून असलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता सध्या त्याला कृषी तंत्रज्ञान शिक्षण असं म्हटलं जातं. एकंदरीत बघितलं की आपण आपल्या याच्यामध्ये शेतीमध्ये आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स निर्माण करायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणतो की तंत्रकुशल लोक लागतात. परंतु शेती हा आपला पारंपरिक उद्योग आहे असं गृहीत धरून आपण त्याला म्हणतो की शेती पारंपरिक विषय असल्यामुळे आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही किंवा आहे तेच आपण पारंपरिक पद्धतीने चालू ठेवतो. परंतु आता बघितलेल्या सगळ्या घडामोडींमध्ये नवीन आलेल्या वेगवेगळ्या मशिनरीज, टेक्नॉलॉजीज पुढे पुढे येत आहे. याच्यामध्ये सध्या आपण कृषी तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला फार मोठी अशी मागणी उपलब्ध होत आहे. उदाहरणार्थ झालं तर परदेशामध्ये अनेक ठिकाणी मध्ये काही ABP मधून झाले मुलाखतीतनं काही संस्थांनी सांगितलंय की आज आपल्याला देशामध्ये कृषी तंत्रज्ञानामध्ये कुशल असं मनुष्यबळ निर्मितीसाठी लागणारी संख्या म्हणजे त्यांना आवश्यक संख्या ही येत्या 30-40 वर्षात 1 कोटीपर्यंत जाणार आहे. म्हणजे साधारणपणे 5 ते 10 लाख किंवा 20 लाख लोक त्यांना जवळजवळ दरवर्षी लागणार आहेत, जी आपल्याकडे केवळ आपण म्हणतो की कसं निर्माण होण्याची संख्या कमी आहे. परंतु आपल्याकडे असलेल्या डिप्लोमाच्या माध्यमातून म्हणजे आपण आपल्याकडे विद्यापीठामध्ये त्याच्यात 2 प्रकारचे तांत्रिक मनुष्यबळ निर्माणासाठी 2 डिप्लोमा आहेत. त्यात सगळा पहिला डिप्लोमा आहे तो मराठी डिप्लोमा आहे. आपण त्याला 2 वर्षाचा करतो. 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी मिळते प्रवेशाची. आणि हे डिप्लोमाज आपल्या अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 घटक, एक संलग्न अनुदानित परंतु आणि 54 विना अनुदानित अशी म्हणून 63 आपली जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत याच्यामध्ये त्यांना प्रवेश घेता येतो. आणि त्यानुसार जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 4,500 विद्यार्थी आपले दरवर्षी याच्यातनं पास आउट होतात. त्यांना पुढे आपल्याला संधी मिळते. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर चारही कृषी विद्यापीठांचा जवळजवळ 200 पेक्षा जास्त अशी त्याच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान विद्यालय आहेत ज्याच्यातनं आपल्याला 12,000 विद्यार्थी ही पास होतात. म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला आणि जर देशाचा विचार केला आपण सगळे देशातनं मिळून सुद्धा आपल्याकडे पूर्णपणे 50,000 किंवा 1 लाख विद्यार्थी बाहेर पडू शकत नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येनं आवश्यकता आहे त्याची. तर कितीही माणूस तंत्रज्ञानाने AIचा वापर करून, कॉम्प्युटरचा वापर करून कितीही मोठा झाला तरी शेवटी त्याला खायला अन्नच लागतं. आणि त्या अन्न निर्मिती करणारी जी संस्था आहे ती म्हणजे शेती आहे. आणि त्या शेतीसाठी आपल्याला बदलत्या काळानुसार जसं आपण म्हणतो की नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणताय त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये अतिशय कृषीमधल्या तांत्रिक मनुष्यबळाची
निर्मिती करण्याची गरज किंवा त्याची गरज फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यांना 100% रोजगाराच्या संधीसुद्धा याच्यातनं उपलब्ध होतील अशा प्रकारचे हे डिप्लोमा आपण आपल्या इथे चालवत आहोत. अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधू आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि आपल्या प्रत्येकाला वाटत असते की आपल्या पाल्यानं शिक्षण घेतल्यानंतर त्याला रोजगार मिळावा, काहीतरी रोजगाराच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, या दृष्टिकोनातून कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी सरांनी सांगितल्या पद्धतीनं सर कुठल्याही पाल्याला जर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये घातल्यानंतर प्रत्येक पाल्याला किंवा विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की नवीन एज्युकेशन सिस्टम प्रमाणे लॅटरल एंट्री आणि व्हर्टिकल एंट्री हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि मग 10वी केल्यानंतर 10वीच्या 2 वर्षाचा डिप्लोमा आपण केला आणि त्यानंतर पुन्हा जर कुठं जायचं असेल आपल्याला तर त्याला इक्विव्हॅलन्सची पुन्हा 11वी 12वी करावी लागत असतं. या दृष्टिकोनातून आपण काय आपल्या स्तरावरती बदल करत आहात? हां, आता नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणजे कृषी शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आम्ही 4ही विद्यापीठांच्या समितीमध्ये हा अतिशय चांगला असा चर्चा झाली आणि त्याच्यातनं एक असं निष्कर्ष दिसलं की डिप्लोमाचा जो आपला कोर्स होता पूर्वी मराठीमधनं सुरू झालेला, तर त्याच्यातनं बाहेर पडलेले पूर्वी अतिशय चांगले मुलं जी बाहेर पडली त्यांनी नंतर डिप्लोमा पास झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी डिग्री पण पूर्ण केली आणि त्याच्यानंतर कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी या पदांवरती सुद्धा काम करून बरेच जण चांगल्या ठिकाणी सेटल झालेले किंवा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. परंतु मध्ये ग्रामविकास मंत्रालयातनं काही निर्णय आला आणि त्याच्यानुसार त्यांची 12वी इक्विव्हॅलन्स जी होती ती गेल्यामुळे ह्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची वरची आपण म्हणजे लॅटरल एंट्री आहे ती कमी म्हणजे बंद पडली होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कृषी सहाय्यक याशिवाय दुसरा मार्ग नव्हता आणि बाकी मग मराठीचे असल्यामुळे त्यांना बाकी इतर स्किल्समध्ये आपण करत होतो. परंतु त्यानंतर गुजरात पॅटर्नवरती आपण आता 3 वर्षाचा कृषी तंत्रज्ञान जो काही शिक्षण आहे त्याचा आपण पॉलिटेक्निक म्हणतो आपण ते सुरू केलेलं आहे. पण तो इंग्लिश माध्यमाचा आहे आणि त्याच्यातनं आपण तो विद्यार्थी जो पास आउट होतो 3 वर्षाचा त्यातले 5% विद्यार्थ्यांना आपण ह्या सेकंड इयरला ॲग्रिकल्चरला प्रवेश देत असतो. म्हणजे आता काय झालं की त्यातनं त्याला पुढे जाण्याची एक संधी उपलब्ध झाली. परंतु ह्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नव्हती आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या धोरणानुसार आपण त्याचं कुठलंही वर्ष वाया न जाणू द्यावं ह्या उद्देशाने आपण काय केलं की 1 वर्ष जर त्याने केलं डिप्लोमा तर त्याला आपण सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. 2 वर्ष जर झाले की त्याला आपण डिप्लोमा देतो आणि जो पॉलिटेक्निक आहे 3 वर्षात तो ॲडव्हान्स डिप्लोमा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आणि हा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे मराठीतला, याला 12वी इक्विव्हॅलन्स करण्यासाठी त्याला जे काही इतर कोर्सेस त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ते ॲड करून आपण आता बोर्डाची मान्यता घेत आहोत की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तो 12वी इक्विव्हॅलन्स होईल. एक तो नंतर CET देऊन डायरेक्ट फर्स्ट इयरला पण ॲग्रिकल्चरच्या येऊ शकतो. तसंच आपल्या डिप्लोमाच्या पॉलिटेक्निकच्या 3rd इयरला तो येऊ शकतो जेणेकरून तो तिकडनं 2nd इयरला जाऊ शकेल. म्हणजे त्याचं कुठलंच वर्ष हे वाया जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपण ह्या दोन्ही याच्यामध्ये त्याला स्किल्ड कोर्सेस आपण ॲड केले आहेत की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला नुसतं थिअरी नाही, कारण डिप्लोमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भर काय असतो प्रात्यक्षिकांवरती आणि त्याच्यामध्ये आपण स्किल्ड कोर्सेस केले. त्याच्यामध्ये आपण म्हटलं कृषी उत्पादन प्रक्रिया असेल, फळ प्रक्रिया असतील, कुक्कुटपालन असेल, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती असेल, फुलशेती असेल, इव्हन त्याच्याही पलीकडे जाऊन सध्या याच्याप्रमाणे आपण ड्रोन, रोबोट तंत्रज्ञान, त्याच्यानंतर AIचा वापर करणे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत आहोत की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला ह्या विषयात जरी त्याला इंटरेस्ट असेल तर त्या पद्धतीने तो त्याचं प्रशिक्षण घेऊन लोकांना तो सर्व्हिस देऊ शकेल. म्हणजे केंद्र सरकारचं जे धोरण आहे ड्रोन दीदी नावाचा प्रकार आहे त्याला अनुषंगाने आपली जी विद्यार्थी आहे हे सुद्धा त्यांना तिथे मदतीसाठी किंवा त्यांच्या प्रकारचं त्याच्यात एक व्यावसायिक त्याला संधी त्यातनं निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारची ही रचना याच्यामध्ये कृषी शैक्षणिक धोरणानुसार आपण केलेली आहे. त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्याला 10वी नंतर त्याचं कुठल्याच वर्षाचं नुकसान होणार नाही आणि शिवाय त्याला पुढे जाण्याच्या इव्हन तो PhD पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर शिक्षण संधी असेल पोस्टडॉक त्याने करू शकतो. अशापर्यंतच्या त्याला सगळ्या सुविधा त्यातनं निर्माण होतील असं आपण त्याच्यामध्ये रचना करणार. अगदीच खऱ्या अर्थानं अनेक पालक आणि अनेक विद्यार्थी आपण माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांना ऐकत असाल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणत्याही विद्यार्थ्यांचं कोणत्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये आणि त्याला सर्व प्रकारच्या लॅटरल एंट्री आणि व्हर्टिकल एंट्रीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना आपल्याला सर दिसत आहेत. सर जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण सातत्यानं प्रॅक्टिकल ओरिएंटेड ज्ञान विद्यार्थ्यांना असावा असं भर दिला जातो. मग सिलेबस हा डिझाईन करत असताना कधी कधी थिअरी आणि प्रॅक्टिकल यांचा संगम फार महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिकल ओरिएंटेड ज्ञान फार कमी डिप्लोमाच्या अभ्यासक्रमामध्ये दिसतं. त्या माध्यमातून कृषी शिक्षणामध्ये आपण कशा पद्धतीनं बघता याच्याकडे? आता आपण असं करत होतो की पूर्वी जे काही थिअरीला जेवढा वेळ दिला त्याच्यापेक्षा आपण आता प्रॅक्टिकलला जास्त म्हणजे 60-40 असं आपण केलं की जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त वेळ हा शेतावरती असलेले सगळे तंत्रज्ञान शिकण्यामध्ये आणि सगळ्यात म्हणजे आम्ही त्यांना स्किल ओरिएंटेड कोर्सेस जे दिले ते त्यांच्या आवडीनुसार करायचे आहेत.
बरं. त्यांना कुठलंही कंपल्शन नाही, त्याला अमुक एक कोर्स जे उपलब्ध आहेत त्या केंद्रावरती किंवा त्या कृषी तंत्रज्ञान विद्यालयावरती, त्याच्यातले त्यांनी चॉईस करायचे. ते त्याला 2 एका सेमिस्टरला, 2 दुसऱ्या, असे 4 त्याचे स्किल होतील, त्याचंही त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे उद्या तो बँकेमध्ये गेला तर त्यांनी जर कुक्कुटपालनचं आपल्याकडे केलं असेल, ते सर्टिफिकेट असेल, तर त्याला त्याच्यातनं बँकेकडनं लोन मिळून त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा त्याला उपयोग होणार आहे. खूप छान. म्हणजे काय होईल की तो नुसता स्किल ओरिएंटेड नाही, तर त्याला त्याची व्यवसाय सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीची रचना आपण त्याच्यामध्ये केलेली आहे, की स्किल ओरिएंटेड कोर्सेस आपण त्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि ते स्किल त्याला तिथे नसतील, म्हणजे जवळ उपलब्ध नसेल, तर त्याने तिकडे जाऊन जिथे उपलब्ध आहे तिथे जाऊन तो सुद्धा ते पूर्ण करू शकतो. उदाहरणार्थ पोल्ट्रीचं करायचं आहे, मग पोल्ट्रीमधली आपली नाशिकमधली एक मोठी हे आहे, तिथे त्याला जाऊन तो तिथे त्याचं पूर्णपणे पोल्ट्रीचं ज्ञान अवगत करून त्यांचं आपण त्यांना अफिलिएशन हे करणार, की जेणेकरून तो त्याला सर्टिफिकेशन मिळेल की हे आलंय. मग आपण त्याला अप्लाय करतो की त्याने आमच्याकडे राहून ते पूर्ण केलेलं आहे. मग तो त्यात पूर्ण कुशल झाला की त्याला त्या इंडस्ट्रीला पण त्याचा उपयोग होतो, त्या इंडस्ट्रीतले सगळे बारकावे याला माहीत होतील. अशाच पद्धतीनं आपण समजा अळिंबी निर्मिती असेल किंवा लिक्विड बायोफर्टिलायझर निर्मिती असेल, जैविक खत निर्मिती असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, याच्या असलेल्या व्यावसायिक लोकांकडे सुद्धा आपण त्याला प्रशिक्षणाला पाठवणार आहे, की जेणेकरून त्याला दोन्हीकडचा अर्थ, म्हणजे आपण त्याला अर्थशास्त्र सुद्धा कळालं पाहिजे आणि तांत्रिक ज्ञान पण आलं पाहिजे. म्हणजे विक्री पण त्याला जमली पाहिजे, नुसतंच प्रोडक्शन नाही तर विकता सुद्धा आलं पाहिजे. अशा पद्धतीचं सगळं त्याला आपण तिथे प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्यात याकरता माझ्याकडे अतिशय म्हणजे काही कंपन्यासुद्धा पुढे आल्या, त्यांच्या CSR फंडातनं आम्ही त्यांना काही तयार करायला होतो. सगळ्यात सांगायचा म्हणजे आनंद असा आहे की बागकाम प्रशिक्षण जे आपलं नुसतं सर्टिफिकेटवरती आहे, त्याच्यामध्ये अनेक CSR फंडातले लोक की आम्ही त्यांना फी पूर्ण देतो वाटलंच तर, परंतु ती तयार झाल्यानंतर ती जी तुम्ही ट्रेन केलेली लोक आहेत, ती स्किल केले बागकामाची, ती आम्हाला अनेक याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या मुंबईमध्ये असले गार्डन्समध्ये वेगवेगळ्या आपण तो की सुशोभीकरण करतात, महानगरपालिकेचे गार्डन्स आहेत म्हणा वगैरे, कंपन्यांचे गार्डन्स असतात, ती लागतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की बुर्ज खलिफापासून ते महाराष्ट्राचं राजभवन असेल किंवा राष्ट्राचे भवन, हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारे हे आपले विद्यार्थी आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं सुद्धा काम त्यांना तिथे चांगल्या प्रकारे होतं आणि आपलं नाव विद्यापीठाचं तिथपर्यंत जातं. हे अभिमानाने सांगायची गोष्ट. अगदी. त्यांना शहरांची जी फुफ्फुस म्हणून आपण सगळ्या बागांना आपण ओळखलं जातं, या बागांचं सुशोभीकरण करण्याचं काम असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही सगळ्या सुशोभीकरणाच्या जागा असतील, हॉर्टिकल्चर असेल, लँडस्केप असेल, आणि ज्या खाजगी कंपन्या आहेत MIDC औद्योगिक ह्याच्यामध्ये वगैरे, तर सरांनी सांगितल्या पद्धतीने CSR फंडाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अनेक व्यवसायाच्या संधी किंवा नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना या माध्यमातून उपलब्ध होत आहेत, ते सरांच्या माध्यमातून सांगितलं. सर, प्रत्येक पालकाला किंवा विद्यार्थ्याला परत पुन्हा हा एक प्रश्न असतो की 2 वर्षाचा आपला हा डिप्लोमा केल्यानंतर काय व्यवसायाच्या संधी आपल्याला किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी काय मिळू शकतात. अशा पद्धतीने आपला सर्व सिलेबस आपण डिझाईन केला आहे, प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांना ज्ञान आपण देत आहात. तर या माध्यमातून अशा कोणकोणत्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी ह्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होतात? ह्याच्यात सगळ्यात पहिले मी म्हटल्याप्रमाणे डिप्लोमाच्या यातनं तो सर्टिफिकेट घेतला असू दे, नाही तर डिप्लोमा स्किल ओरिएंटेड कोर्सेस असल्यामुळे त्यासाठी कुठले तरी 4 स्किल्स असणारच आहेत की ज्याच्या आधारे तो त्याचा नर्सरी असेल, कुक्कुटपालन आहे, दुग्धोत्पादन आहे, अळिंबी उत्पादन आहे, अनेक आहेत अशा, की तो त्याच्यामध्ये पूर्णपणे मास्टर असल्याचं त्याला प्रमाणपत्र, त्याच्यावरती तो पुन्हा बँकेकडे जाऊन काही त्याला लागणार फंडिंग किंवा अनेक सरकारी योजना आहे, PMFA फंड वगैरे सगळ्या, त्याच्यातनं तो घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा त्या तिथे लागणारं मनुष्यबळ म्हणून ह्याचा वापर त्यांना होऊ शकतो. हा एक भाग झाला. याच्या व्यतिरिक्त 12वी इक्विव्हॅलेंट झाल्यामुळे साहजिकच तलाठी, नंतर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ह्या पदांसाठी तो त्याला उपयोग होऊ शकतो. तिसरी गोष्ट त्याच्यामधनं असं आहे की आता कंपन्या पुढे येत आहेत की त्यांना ज्या कंपनीमध्ये फील्ड ऑफिसर लागतात तशा प्रकारचं आम्ही त्यांना इथे ते प्रशिक्षण देणं की जेणेकरून त्या कंपनीमध्ये सुद्धा फील्ड ऑफिसर ह्या वेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये अतिशय चांगले 30-30, 35-35 हजार रुपये पगारास सुरुवात करणारे अशा फील्ड ऑफिसर म्हणून सुद्धा ते जाऊ शकतील. आणि जे त्यांना शिकायचं आहे ज्याला, तो पुढे जाऊन परत डिग्रीला जाईल, डिग्रीचं शिक्षण पूर्ण करेल आणि पुढे त्याचं पूर्ण करिअर तो त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकेल. हे सगळं करत असताना मात्र एक विचार मात्र कंटिन्यू डोक्यात आपण असा ठेवलेला आहे की जी काही आपण तयार होतील मनुष्यबळ असेल हे एकाच प्रकारचं तयार होणार नाही. याचं कारण असं आहे की आता काही ठिकाणी आम्ही केलं आहे की फूड आर्मी, म्हणजे कसं होईल की तो फक्त अन्नधान्य निर्मितीसाठी, नंतर मिलेट आर्मी की जे मिलेटमध्ये एक्सपर्ट्स असतील, म्हणजे त्याच्या लागवडीपासून ते प्रोसेसिंगपर्यंत ज्याला माहिती असेल अशी मिलेट आर्मी, म्हणजे ज्यांना कोणाला मिलेटच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ती मुलं सगळी तिथे येऊन त्याच्यावरती काम करतील. त्याच्यानंतर तुम्हाला कमोडिटी आर्मी म्हणतो मी याला, कमोडिटी आर्मी म्हणजे याच्यामध्ये की डाळिंब आर्मी, द्राक्ष आर्मी, म्हणजे द्राक्षाचे कलमसुद्धा खूप आहेत की कोकणातनं लोक इकडे येऊन कलम करत असतात.
म्हणजे त्यासाठी, आणि ती नॉन स्किल्ड आहेत, म्हणजे न शिकलेली मुलं आहेत, पण इथे जर आली तर कधी त्याच्यामध्ये खूप मोठा फरक होऊ शकतो की त्याचा घेणारा काप असेल, अमुक असेल, ते स्किल जर याला अवगत झालं तर कदाचित अतिशय चांगल्या प्रकारचं आपण द्राक्ष उत्पादन, डाळिंब उत्पादन आणि जे क्वालिटी म्हणतो ते निर्माण करण्यामध्ये ह्या लोकांचा फार मोठा सहभाग होईल आणि ह्यांचं त्याच्यामध्ये योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या कम्युनिटी आर्मीज आपण या वेगळ्या करणार की जेणेकरून एकच प्रकारचं म्हणजे ड्रीप आणि स्प्रिंकलरचं मेंटेनन्स हा खूप मोठा विषय आहे. आज अनेक ड्रीप आणि स्प्रिंकलर केवळ चोक झाल्यात म्हणून बंद पडून घरात पडलेले आहेत नवीन, आणि त्या जर खरोखरच आणल्या वापरात तर आपल्या आज महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं सुद्धा पाण्याचा वापर आपला जवळजवळ 50% कमी होईल शेतीत लागणारा. नुसतं ऊसाचा जर विचार केला तर ऊसाला लागणारं पाणी हे सगळ्या पिकांपेक्षा, म्हणजे एकूण जर 100 लिटर पाणी उपलब्ध आहे असं गृहीत धरू, त्यातलं 70 लिटर पाणी ऊसाला जातं. आणि मग ह्या ऊसातलं पाणी जर आपण 50% कमी करू शकलो तर 35% पाणी उरलं तर आपण ते इतर पिकांना देऊ शकतो. म्हणजे कार्यक्षम होईल, नैसर्गिक संसाधनांचा चांगला वापर होईल. म्हणजे एक आर्मी तयार झाली तर ते युटिलायझेशन खूप चांगलं होतं आणि तो वापर चांगला होतो. म्हणजेच काय की तुम्हाला अशा प्रकारचे टेक्निकल स्किल्स आणि 100% स्किल्स असलेली लोक ही तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीचं हे कम्युनिटी आर्मीज तयार करण्याचं काम आपण याच्यातनं साधत आहोत. आता अर्थात त्याला पूर्णपणे रूपरेषा तयार करण्याचं काम चालू आहे, ते कसं होईल ते. परंतु सगळ्यात पहिलं म्हणजे इक्विव्हलन्सी त्याचं 12वीचं आणि त्यानंतर असलेलं पॉलिटेक्निकचा वापर आणि त्यांना लॅटरल एंट्री हा याच्यात नाही. त्यामुळे त्यांना 100%, उलट मी तर म्हणतो की बागकाम आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना 100% स्किल ज्याच्याकडे आहेत, अर्थात काही झालं तरी शिक्षणाचा वापर करता आला पाहिजे, अशी स्किल्स ज्याच्याकडे त्याला 100% मला तो म्हणतो भविष्यामध्ये खूप रोजगाराच्या संधी आहेत, स्वतःचे उद्योग सुरू करण्याच्या संधी आहेत. कारण नर्सरीचाच विचार केला तर आमचेच विद्यार्थी पासआउट झाले, त्यांनी इतक्या मोठ्या मोठ्या नर्सरी टाकलेल्या पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी की ते आज करोडपती आहेत. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा आम्ही त्यांच्या सगळ्या यशोगाथाचं कंपायलेशन सुरू केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या पुढे नंतर एकदा सादर करू आम्ही ते वेगळ्या नावासकट काय ती आम्ही नावं तुम्हाला देऊ, त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही संवाद साधून त्यांचे पण त्याच्यातले सगळ्या काही कशा प्रकारे यश मिळालं हे तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर ही अतिशय चांगल्या प्रकारचं, आणि हीच जी काही डिप्लोमाची मुलं आहेत हीच उद्या शेतामध्ये प्रत्यक्ष काम करणारी, तंत्रज्ञान देणारी, स्किल असणारी आणि लोकांना उत्पादनामध्ये आणि सगळ्या क्वालिटीमध्ये निर्माण करण्यासाठी ही यंत्रणा फार मोठी आहे. त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे खूप चांगल्या चांगल्या संधी ह्या डिप्लोमातनं यापुढे मिळणार आहेत. तरी माझ्या सर्वांना शेतकऱ्यांना म्हणत की आपला शेतकरी मुलगा असतो, पण तो जरी शिकायला कुठे जायचं नसेल तर आपल्या घरच्या घरी शिकेल ह्या सगळ्या म्हणजे या जवळपासच्या शाळेमध्ये, आणि त्या स्किल्स घेऊन तो पुन्हा आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापरेल. श्रोतेहो, निश्चितपणे शेतीला एक उज्ज्वल भविष्य येतंय हेच आपल्याला माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत असतं. आणि अनेक विद्यार्थ्यांना किंवा अनेक पालकांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, व्यावसायिक संधी या माध्यमातून सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या संधी यातनं दिलेल्या आहेत. सर, आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शहरालगतची जी गावं आहेत तर त्या शहरालगतच्या गावामध्ये जर बघितलं तर अनेक IT क्षेत्रामध्ये असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक विद्यार्थी आहेत किंवा नॉन ॲग्रिकल्चर मधले मोठे मोठे उद्योजक असतील किंवा उद्योगपती असतील, हे शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. आणि या दृष्टिकोनातून अर्बन ॲग्रिकल्चर, शहरी शेती हा कन्सेप्ट पुढे येऊ घातलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून डिप्लोमा करणारे हे आमचे कृषी तंत्रज्ञानाचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून कशा संधी त्यांना मिळू शकतात किंवा आपण कसं बघता याच्याकडे? नाही, हा तर फार मोठा महत्त्वाचा विषय आहे. कारण आता काय झालं की कृषी हा काय फक्त कृषीच्याच मुलांपर्यंत सीमित राहिलं. प्रत्येकजण काही झालं तरी त्याचं शेवटी तो शेतीकडेच वळतो. रिटायरमेंटला असू दे किंवा त्याचं ते परदेशातनं परत आलेला असू दे, प्रत्येकजण जाऊन काहीतरी 2-4 एकर जमीन घेतो, झाडं लावतो आणि तिथे शेती करत असतो. आणि त्यावेळेला त्याची स्किल्स कमी पडतात, ते बिचाराचं नुकसान होतं आणि तिथेही आपली आर्मी तर काम करेलच. परंतु माझं असं म्हणणं आहे की ही जी आपल्या कारण पूर्वी कसं होतं, जी आपण आता नवीन नवीन मार्ग तयार झाले केंद्र सरकारच्या नवीन धोरणामुळे जी काही मोठे मोठे मार्ग तयार समृद्धीसारखा किंवा याच्यामुळे काय झालं की आजूबाजूची गावं जी आहेत ती पूर्णपणे जोडली ह्याच्याशी असल्यामुळे ते पूर्णपणे त्यांचं विक्री वगैरे खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, चांगलं व्हायला लागलं. परंतु हे सगळं करत असताना ही सगळी गावं जी होती पूर्वी ती शहरात रूपांतर झाली. आता पेरी अर्बनमध्ये एरिया खूप वाढायला, पूर्वी छोटा होता, मुंबई, पुणे, नाशिक असं. आता अनेक गावं जी आहेत पूर्वी होती ती आता कळवणसारखं गाव असेल म्हणा किंवा आपण संगमनेर असेल म्हणा, ही सुद्धा गावं असले आज मोठी शहरं झालेली आहे. आणि त्याच्या बाजूची शेती ही फार महत्त्वाची झालेली आहे. त्यामुळे त्या अर्बनमध्ये करत असताना ज्याला कोणाला कृषीची शिक्षणाची आवड आहे त्याला आम्ही तिथे त्या कृषी तंत्र विद्यालयावरती त्यांना आपण निर्माण करतो, स्किल डेव्हलपमेंट सेंटर म्हणून
म्हणून त्याला नावारूपाला आणते, की जेणेकरून त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरवरती त्या प्रत्येकाने ज्याला इंटरेस्ट आहे तो, त्याला शिक्षणाची कुठलीही अट नाही, सर्टिफिकेटच आहेत ते, की तिथे येऊन त्यांनी मला गांडूळ खत निर्मिती घरच्या घरी माझ्या याच्यातनं वेस्ट जाणारे फूडमधनं कसं करायचं हे तिथे शिकवेल. त्याचा वापर कसा होईल, की जे वेस्ट आपण शहरामधनं बाहेर टाकून कुठेतरी टाकून डिस्पोजल करून आणखीन वाढवत असतो नुकसान, ते घरच्या घरी त्याचं होईल. ते खत तो त्याच्या कुंडीमध्ये टाकेल आणि कुंडीमध्ये त्याचा भाजीपाला निर्माण करून तो त्याच्या स्वतःच्या खाण्यासाठी वापरेल. म्हणजे सगळ्या शहरांची सुद्धा समस्या झाली, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फार मोठी समस्या झाली. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जो प्रदूषण वाढलेला आहे, म्हणजे आपण शहरामध्ये जे काय वाढले त्याच्यामुळे हीट वाढते, ते हीट कमी करण्याकरता सुद्धा याचा वापर, कारण प्रत्येक घरामध्ये अशी जी हीट कमी करणारे म्हणजे ॲग्रिकल्चरचे जे झाडं असतील म्हणा, कुठली शोची झाडं असू देत किंवा त्याच्या अन्न निर्मितीचे काहीतरी फळ भाजीपाला काय असतील कुंडीवरती गच्चीमध्ये करणारे लोक आहेत, ह्या सगळ्या त्यांच्या इच्छा, बागकाम असेल छोटं छोटं करण्याची इच्छा असेल, हे सगळं त्याचं पूर्ण तिथे करण्यासाठी त्याला स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आमच्या कृषी तंत्र विद्यालयाला करून त्यांना आपण त्यातनं सर्टिफिकेट्स, म्हणजे एनीबडी दोज वर इंटरेस्टेड, तो प्रत्येकजण तिथे येऊन ते ज्ञान घेऊ शकतो. आपले विद्यार्थी तर असतीलच, याच्याही पलीकडे जाऊन ही स्किल सेंटर्स आपली मोठी झाली तर डिग्री कॉलेजच्या मुलांना जे काही आपण स्किल ओरिएंटेड कोर्सेस म्हणतो आहे ते सुद्धा तिथे येऊन ते करतील आणि कमर्शियली आपण लोकांना त्यातनं खूप चांगल्या प्रकारचं अन्न आणि खूप चांगल्या प्रकारचे पदार्थ आपण त्याच्यात त्यांना देऊ शकतो ना. अशा प्रकारची मोठी यंत्रणा याच्यात येऊ शकेल एकत्र. अगदीच खऱ्या अर्थानं जर बघितलं तर श्रोते हो, माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर एक वेगळ्या पद्धतीचं व्हिजन घेऊन आपल्याला कृषी तंत्रज्ञान या शिक्षणामध्ये नवीन पद्धतीचा पाया याच्यामध्ये घालताना दिसत आहेत आणि कृषी शिक्षणाच्या माध्यमातून ही कृषी शिक्षणाची गंगा आपल्या घरोघरी आपल्या दारोदारी पोहोचवण्याचं काम, महत्त्वाचं काम डॉक्टर प्रशांत बोडके सर करत आहेत. सर आज जर बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी 10वी 12वी किंवा शाळा हायस्कूलमध्ये डिजिटल युग सगळीकडे युग घातलेलं आहे, सगळीकडे अशा पद्धतीने घातलं. या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान या विषयाचा सिलेबस असेल किंवा अभ्यासक्रम असेल, व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून वगैरे असं काय आपण करू इच्छितात किंवा असे काय आपण काय ठरवलेले विजन्स? मुळात काय झालं की याच्यामध्ये ही जी मुलं 10वी पास असल्यामुळे यांच्याकडनं जे काही शक्य असेल त्या पद्धतीनं, विशेषतः आम्ही जास्त करून व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते खूप एक कॉस्टली आहे. पण त्यातनं काही आता उदाहरणार्थ आम्ही फिशरीजसाठी काही आपण व्हर्च्युअल रियालिटी मॉड्यूल्स केले होते. म्हणजे जे कोणी आपण कोरोना काळात म्हणत होतो की तो मुलगा शाळेत गेला नाही, मग त्याला कसं जमेल करायला वगैरे सगळं, तर हे सगळं करत असताना तो काय काय स्किल त्याला निर्माण करता येतील का, तर त्याला येत नव्हते बिचारायला, त्याला प्रॅक्टिस करता येत नव्हती. मग अशा पद्धतीचे काही व्हर्च्युअल रियालिटी मॉड्यूल्स आपण तयार केलेले आहेत. परंतु ह्या ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काही झाले, ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करणे किंवा नर्सरीची रोपं तयार करणे किंवा आपण पॉलिहाऊसमध्ये जाऊन तिथलं प्रशिक्षण घेणे हे त्यावेळेला शक्य नव्हतं. परंतु ह्या अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष करता येत नाहीत, परंतु व्हीआरच्या माध्यमातून तो करू शकेल. अशा पद्धतीचं थोडं नियोजन आहे आम्हाला. त्यावरती काही आम्ही प्रोजेक्ट सादर करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे आम्हाला जर त्यातनं फंडिंग्स मिळालं तर कदाचित हा पूर्ण डिप्लोमा मराठीतला सुद्धा आणि इंग्रजी माध्यमातलं सुद्धा हे पूर्णपणे आपण व्हर्च्युअल रियालिटीवरती किंवा ब्लेंडेड लर्निंग प्लॅटफॉर्म ह्या पद्धतीनं करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. मला वाटतं ते विद्यार्थ्यांना कायम सतत आपण त्याला कंटिन्यूइंग एज्युकेशन म्हणतो, कुठे अनइंटरप्टेड एज्युकेशन, तो रात्री पण बघेल, तो व्हीआर त्याची प्रॅक्टिस करेल आणि तो उद्या जाऊन एक्झामला देऊ शकेल. अशा प्रकारची ती मॉड्यूल्स तयार करण्याचं काम काही अंशी आम्ही फिशरीज या माध्यमातून केलेलं आहे फिशरीच्या, पण इथे आपण याच्यासाठी ॲग्रिकल्चरसाठी पण आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी पेटंट घेण्याचं सगळीकडे ट्रेंड आहे आणि या माध्यमातून ॲग्रिकल्चर आपण दापोलीला सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. तर ॲग्रिकल्चर तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान या विषयामध्ये काही पेटंट घेणारे असे काही आपण मॉड्यूल डेव्हलप केले होते किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असा काही प्रयत्न झाला? हा अतिशय चांगला, म्हणजे खूपच महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो. खूप चांगली एक यशोगाथा आहे. माझ्याकडे तिकडे मी दापोलीला डीन असताना तिथे माझ्याकडे जो जागतिक बँकेचा प्रकल्प होता, त्या प्रकल्पामध्ये काम करत असताना मी तिथे त्या विद्यार्थ्यांचा, कारण त्या याच्यामध्ये माझ्याकडे 3D प्रिंटर, व्हर्च्युअल रियालिटीचं होलो प्रोजेक्टर, अनेक गोष्टी होत्या माझ्याकडे. तिथे मी त्याच्यात आणलेल्या होत्या. तिथे करत असताना सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन मिळाला एक विद्यार्थी होता, साताऱ्याचा होता तो योगायोगानं. आणि त्या विद्यार्थ्याने घरी आपल्याकडे मिरची, भेंडी ही पिकं केली जातात, त्याच्याकडे छोटी शेती असली तरी त्याला माहिती होतं आणि तो प्रत्यक्ष करणार. आणि ते करत त्याला लक्षात आलं की आपण भेंडी मिरची ही खुडत असतो आणि खुडताना हाताला, बोटाला, नखांना त्या शेतकऱ्याच्या बिचाराच्या महिलांच्या त्या त्रास व्हायचा, त्यांच्यातनं आजार व्हायचे, त्यांना जेवताना त्रास व्हायचे. हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी
त्याने माझ्याकडे असलेल्या 3D प्रिंटरचा वापर करून त्याने कर्वेचरमध्ये बोटांना एक प्रकारचं एक वेगळं डिझाईन असलेलं एक यंत्र तयार केलं. यंत्र नाही म्हणत, त्याला छोटंसं मॉडेल तयार केलं आणि त्याला ब्लेड्स लावले की जेणेकरून ते कटिंग करणं इथे सोपं होईल. वास्तविक याचा खर्च जर बघितला वेलक्रोच्या माध्यमातून कोणीही करू शकेल, असं इतकं सिंपल आहे ते 2 बोटांमध्ये अडकवण्यासारखं, जसं पिन वगैरे पकडतो आपण तशी. आणि त्यातनं कटिंग मात्र खूप फास्ट त्यांनी करून आम्हाला दाखवलं आणि त्यांनी आम्ही त्याला खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये खूप म्हणजे हे करण्याकरता. आणि त्याने केलं ते साधारणपणे 15 रुपयापर्यंत तयार होतं ते मशीन सगळं तयार केलं. खूप लार्ज स्केल गेलं तर 10 रुपयात पण होईल. पण त्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचा अनुभव असलेला, प्रॅक्टिकल अनुभव असलेला, त्यातनं निर्माण झालेला म्हणजे नीड बेस्ड इनोव्हेशन म्हणतो अशा पद्धतीचा त्या विद्यार्थी. म्हणून म्हटलं ना, डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे खूप स्किल आहे, त्यांना जरा वाव दिला तर आपण करू शकतो. ते आम्ही काय केलं की ह्याचं कुठलंही ज्ञान वाया नको जायला म्हणून मी त्याचं पेटंट केलंय. कदाचित याच्यामध्ये ते पेटंट मिळेल. त्याच्यात आम्हाला पेटंट आम्ही रेग्युलेशन ठेवणार नाहीये, इट इज ओपन टू ऑल करणार आहे. परंतु ते करताना एक मुद्दे होते की डिप्लोमाचा विद्यार्थी माझा गेल्यावर आहे त्याच्या आयडियावरती. म्हणून म्हणतो की ही जी यंग ब्रेन्स आहेत याला खूप आपण सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि ह्या काय बाहेर पडेल सांगता येत, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकली जर जास्त दिलं तर कदाचित खूप चांगलं इनोव्हेशन शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि सर्वसामान्यांसाठी त्यातनं निर्माण होतील. अशा पद्धतीचं ते आहे. आणि पेटंट्स आमचे जवळजवळ त्याच्यामध्ये आम्ही 8 डिझाईन पेटंट्स केलेले आहेत. 7 व्हर्च्युअलिटी पेटंट्स आता ते येतील आणि 3-4 पेटंट्स आहेत ते विद्यार्थ्यांचे आपण केलेले आहेत, ते त्या पद्धतीनं मिळून जातील. कृषी शिक्षणाची गंगा आपल्या घरोघरी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे करत आहेत. माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत. यापूर्वी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी सुद्धा अधिष्ठाता कृषी पदाचा पदभार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी विद्या या विभागाचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून देखील ते प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि अशा सर्व बहुआयामी सर्व गोष्टीतून, शिक्षणाच्या संधीतून, संशोधनाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगळं व्हिजन घेऊन ते आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे मॉडेल्स घेऊन आपल्यापर्यंत येत आहेत. सर, आपण हे सगळं करत असताना आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फुले कृषीवाणी 90.8 FM माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक पालक आणि अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. आणि अनेक पालकांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं आपल्या मुलांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर जर अशा पद्धतीनं कृषी तंत्रज्ञान शिक्षणामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर या दृष्टिकोनातून तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व या श्रोत्यांच्यासाठी आपण काय महत्त्वाचा मोलाचा संदेश आपण मला एकच सांगू इच्छितो की 10वी नंतर पास झाल्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. तंत्रकुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आणि मी तर म्हणतो की परदेशामध्ये आताच मला कळाल्याप्रमाणे काही नुसतं द्राक्ष बागायची छाटणी जरी येत असेल, स्किल येत असेल तर त्याला जवळजवळ 3 लाखापर्यंत पगार आहे, रुपयातलं सांगतोय मी. आणि त्यातनं खर्च जरी केला तरी त्याने 1.5 लाखाचा चांगला ऐशारामात तरी सुद्धा 1.5 लाख रुपये त्याचं सेव्हिंग त्याच्यातनं होणार आहे. म्हणजे नुसतं द्राक्ष बागेची छाटणी असणारं स्किल जरी माणसाकडे असेल तरी सुद्धा त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या संधी, अशा अनेक आहे, शेकडो संधी उपलब्ध आहेत. जपानपासून, अमेरिकापासून, UK पासून, युरोपमध्ये पासून सगळ्यांकडे त्याची डिमांड आहे. आणि ही आपल्याकडे आलेली आहे भारतामध्ये आणि त्याची मनुष्यबळ निर्मिती करण्याचं काम आपल्याकडे आहे. मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला या डिप्लोमातनं जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्ही कुठलीही तुमचं एकही वर्ष कुठलंही वाया जाणार नाही. तुम्हाला तुमचे स्किल असेल, तुमचं जे काही तुम्ही वापरणार जे काही नॉलेज असेल याचा वापर करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, परदेशाच्या संधी उपलब्ध आहेत. अशा सगळ्या प्रकारचं बहुआयामी असलेलं असे हा डिप्लोमा, ह्याच्यासाठी आता ह्या नवीन 12वीच्या किंवा 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये यावं. आणि हे खूप मोठं प्रेस्टिजियस असं असलेलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपला अभिमान वाटावा असं, कारण पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. आता तंत्रज्ञानाचे त्यामुळे ड्रोन आहे, रोबोट्स आहे, ट्रॅक्टर्स आहे, ट्रॅक्टर माउंटेड्स आहे, GPS चा वापर आहे, JIS चा वापर आहे, AI चा वापर आहे, अनेक प्रकारच्या संधी आहेत. अळिंबी, गांडूळखत सुद्धा एक्सपोर्ट करणारी लोक आहेत. त्यामुळे असं नाही की कुठलंच काही करू शकतं, एनिथिंग वी कॅन डू इट, की हे शेवटपर्यंत जाऊ शकतं. मला एक छोटासा किस्सा सांगतो, जो मालेगावचा जुगाडू म्हणून आहे, शार्क टँक मध्ये आलेला. त्या मुलाने सुद्धा, तो तर आपल्या डिप्लोमाचा पण त्याने हे नव्हता, परंतु त्याने शिक्षण त्याने काहीच नव्हतं, परंतु त्याच्या डोक्यात आलं की वडिलांनी पाठीवरती स्प्रे घेऊन तो जात असताना त्या लक्षात की वडिलांना खूप त्रास होतो आणि हे कसं कमी करायचं. त्याच्यावर त्याने एक छोटं व्हेकल तयार केलं आणि छोटंसं असं म्हणजे ढकलायचं की जेणेकरून त्याला स्प्रे पण चांगला होईल आणि त्याला कुठलंही कष्ट पडणार नाही. अशा पद्धतीनं त्याला आम्ही मालेगाव का जुगाडू म्हणून तो फेमस आहे शार्क टँकमध्ये. आणि त्याला शार्क टँकमधनं काही तिथल्या त्या सगळ्या
लोकांनी त्याला फंडिंग पण केलं आणि त्याचे ते युनिट्स आता मोठ्या प्रमाणात विकायला लागले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे आयडिया असेल, तुमच्याकडे इनोव्हेशन असेल तर त्याला कुठेही मरण नाही, कुठेही कमी पडणार नाही आणि त्याला 100% त्याला संधी, पैसा आणि त्याचं उज्ज्वल भवितव्य याच्यातनं साध्य होईल. अगदीच. ज्ञान हेच तुमचं भांडवल आहे आणि कौशल्य हे तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे आपल्याला सातत्यानं सांगत आहेत की अनेक CSR फंडाच्या माध्यमातून अनेक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील किंवा खाजगी कंपन्या देखील विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी तयार आहेत आणि अशा पद्धतीचं कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती तयार करण्याचं कार्य सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या माध्यमातून डॉक्टर प्रशांत बोडके सर करत आहेत. आणि आज जर बघितलं तर सर्व लोक शिक्षणामुळे सजग झालेले आहेत, शहाणे झालेले आहेत आणि अन्न हेच औषध या संकल्पनेतून सर्व शेतकऱ्यांच्याकडे बघत आहेत आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत उज्ज्वल भविष्य किंवा शेतीला चांगले दिवस जर यायचे असेल तर आपल्या मुलांना सुद्धा प्रत्येकाला वाटत असतं की प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा आपल्या पेशामध्ये जावा. डॉक्टरला वाटत असतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियरला वाटत असतं आपला डॉक्टर इंजिनियर व्हावा. अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा वाटला पाहिजे की माझा मुलगा पुन्हा शेतीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून अगदी हेच दृष्टिकोन समोर ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि अशा पद्धतीचा नवीन व्हिजन घेऊन हा सिलेबस सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी हा बनवलेला आहे. आणि या माध्यमातून 10वी नंतरच्या या करिअरच्या संधीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना या शिक्षणामध्ये आपण जरूर त्या ठिकाणी संधी द्यावीत आणि त्यांना खऱ्या अर्थानं एक मजबूत किंवा त्यांचं बळकटीकरण करण्याचं काम या माध्यमातून होईल. आणि देशासाठी आणि कॉर्पोरेट सेक्टरसाठी जी गरज आहे फॅमिली डॉक्टर बरोबर फार्मर डॉक्टर, फार्म डॉक्टर या संकल्पनेला ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय देत आहेत. बऱ्याच वेळापासून सर आपण आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलात. 10वी नंतरच्या करिअरच्या संधी काय आहेत आणि कृषी शिक्षणाची वारी आपल्या दारी किंवा कृषी शिक्षणाची गंगा आपल्या घरोघरी या माध्यमातून आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आमच्या सर्व श्रोत्यांना जी अत्यंत चांगली माहिती दिली. श्रोते हो, आपल्या मनामध्ये जर अजूनही काही कृषी शिक्षणाच्या संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर आपण माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 9420413255. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक देतोय 9420413255. तर जरूर आपण सरांशी संपर्क साधू शकता आणि अजून चांगल्या संधी आपल्याला या ठिकाणी, कारण माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशात सुद्धा जाऊन त्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचे काय कोणकोणती दालनं आहेत, कोणकोणत्या संधी आहेत याविषयीचं त्यांनी अनेक प्रदेश दौरे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या पर्यंत हे नवीन पद्धतीची शिक्षण धोरणं आपला अवलंब करत आहेत. त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकता. तर बोडके सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी अत्यंत चांगली माहिती दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं, व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या भावी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कृषी शिक्षणाची गंगा आपल्या दारी याविषयी माननीय डॉक्टर प्रशांत बोडके सर सहयोगी अधिष्ठाता कृषी तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आपल्याशी साधलेला संवाद आता आपण ऐकलात. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची कृषी शिक्षणाची गंगा आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी थांबतो. नमस्कार.